Krishna
वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी साही 18 जणी चौलेली ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाद्य कर्मठ धार्मिक पुण्यदेव आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुका ऐसा थोर अधिक नाही ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती अनेक विश्रांती अरतिया ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील विठ्ठल ज्यांचं भगवंताच्या सेवेचं व्रत संपूर्ण आयुष्य भगवंताच्या सेवेत घालवलं, भगवंताच्या मूर्तीचं संरक्षण केलं, भगवंताच्या मूर्तीला इतकं सांभाळलं लेकराही पेक्षा जास्त. अगदी आम्ही लहान असताना भगवंताच्या पूजा करण्याचा काही प्रसंग भगवान पूजेला समोर गेल्यानंतर भगवंताच्या अंगाला स्पर्श करत असताना अगोदर सांगायचे कोणाच्या हातात अंगठी असते तर काढून देवाला लागेल. म्हणजे लहान लेकरापेक्षाही देवाला जास्त सांभाळ. ज्यांनी भगवान परमात्म्याची सेवा शेवटपर्यंत केली अशी कथा सांगितल्या जाते. काहींना कल्पना सुद्धा नसते. प्रल्हाद बहुत थकलेले होते आणि काकडा आरतीला निघाले. दारं उघडली आणि आत प्रवेश करत असताना तोल गेला, खाली पडली. खाली पडल्यानंतर प्रत्यक्ष भगवान परमात्मा पायरीजवळ आला आणि भाऊंना उठवलं. भाऊ मी इथंच आलो, इथंच टाकत. भाऊंनी काय उत्तर द्यावं? भाऊंनी सांगितलं पूजा तू माझ्या घरी येशील आणि म्हणशील इथंच माझी पूजा करा. तसं चालणार नाही. जरी लागलं असलं, डोकं फुटलं असलं तरी परंतु मी तिथंच येणार, तिथंच तुझं दर्शन घेऊन जाणार आहे.
कारण परंपरा याच्या मागे तुका म्हणे विटे वरिले कृपावले तेथे म्या ठेविले मस्तक हे. ज्या विटेवर भगवंताने पावलं ठेवलेले त्या पावलावर ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संतांचे मस्तक लागलेले त्याच ठिकाणी हे दर्शन घ्या. त्याला सेवेची कोर म्हणतात. अनेक भक्तांचे अनेक उदाहरण आहेत. पंढरीची वारी, चंद्रभागेचं स्नान, एवढं मोठं महत्व. नवमीला संध्याकाळी वारकरी पंढरीत यायचे. आता सांगायचं नाही असलं अवघड झालं. नवमीला संध्याकाळी पंढरीत यायचे. पिशव्या टेकल्या, पडसे टेकले की पहिले दर्शनाला जायचे. दर्शन करून यायचे. दशमी, एकादशी, द्वादशी, चंद्रभागेचे स्नान, भगवान परमात्म्याची कथा आणि दिंडी प्रदक्षिणा ही परंपरा असते. आणि द्वादशीला संध्याकाळी कीर्तन करायचे, कीर्तन करायचे. त्रयोदशीला सकाळी चंद्रभागेचे स्नान करून वारकरी परत निघाले. ऐशी ते सांडली होईल पंढरी येत वारकरी होते. देखिले सोहळे होते आठवत चालवलीची मात करून या. घरून निघताना आता वारकरी म्हणतो जातो. अहो म्हणजे आज नवमी म्हणजे एवढ्या लवकर काय जातो. दशमीला संध्याकाळी गाडीला बसतो 12 वाजता. सकाळी चंद्रभागेत उतरतो, आंघोळ करतो. भगवंताची बारी पाहिल्याबरोबर तिथूनच हात जोडतो. प्रदक्षिणा तर माहितीच नाही वारकऱ्याला. नवीन वारकरी गटाच्या बाहेर थांबलं तर ठीक आहे, नाहीतर लगेच दुपारच्या गाडीने घरी. त्याला वारी म्हणत नाही. वारीचा नियम आहे चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्वत्र. चंद्रभागेचं स्नान 3 दिवस घडलंच पाहिजे. हे सांगायची सोबत आहे आमचे राहिले. कारण जाताना जाता येतं, चढता येत नाही. चंद्रभागेचं स्नान बंद झालं. आता प्रदक्षिणा सुद्धा बंद झाली. मोठ्या वेळेला तेवढी करतो अवघड आहे. कारण कालायचं याच्याकरता भगवान परमात्म्याकडे मागणी करावी लागते की देवा तुझी सेवा होण्याकरता नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. आणि या सेवेने निष्ठेने भगवंताची वारी करणं, निष्ठेने भगवंताची सेवा करणं, निष्ठेने भगवंताचं नामचिंतन करणं याला भक्ती म्हणतात. आता भक्तीचे कोणी किती प्रकार करत असतात. कारण श्रवण भक्ती अवघड आहे. शास्त्र सांगतंय श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदन. आपल्या आवाक्याच्या बाहेरचे भाग. श्रवण भक्ती कशी करावी राजा परीक्षेला एकदाच श्रीमद भागवत ग्रंथ ऐकला पाहिजे. 7 दिवसा मुक्ती झाली तयार. शुद्ध संत्यादिकी उभारीला बाहो परिस्थिती लाहो दिसा साथा. उठा उठी करी स्मरणाचा धावा घडवत देवा नाही. एकदाच भागवत ऐकलं तर त्याचा उद्धार झाला. कोणाचा? आम्ही दरवर्षी लावतो, काहीच फरक पडत नाही. सांगणारे सांगतात त्याच अवस्थेत, ऐकणारे त्याच अवस्थेत ऐकतात. त्याच्यामुळे फरक पडत नाही. भगवंताची कथा कीर्तन हे वैष्णवाच्या मुखातून, वारकऱ्याच्या मुखातून, हरिदासाच्या मुखातून ऐकलं पाहिजे. हरिदासा मुखे हरिकथा श्रवण देते पुण्या पुण्य विशेष. आता कोणी उठले कोणी कीर्तन करायला.
काल परवा मी आळंदीला गेलो मला तिथं कारखाने निघाले विद्यार्थी घालवायचे आता संस्थेत काय शिकवत असतील ज्याला लिहिताच येत नाही पहिला श्लोक म्हणता येत नाही त्यांनी काय कृतीची सांगता येत ज्याला कपालाचा भागीनाता बोल येत नाही त्यांनी काय कपास शिकवलं अशा लोकांनी संस्था भाव तिकडे 25,000 30,000 40,000 त्या विद्यार्थ्यांना काही येत नाही एक जणांना परत का आणला त्यांनी सांगितलं काय करावं 2-3 वर्ष झाले त्याला थाप मारता येईल अशी अवस्था आहे मला सांगायचं तात्पर्य की भगवंताची सेवा करत असताना भगवंताची भक्ती करत असताना आचरणाला पाहिजे आमचे नामदेव सांगत असतात म्हणजे प्रभू रामचंद्राचं सीता मातेचं भांडण झालं प्रभू म्हणायचे माझे चरण श्रेष्ठ माझ्या चरणाने दगडाला लागल्याबरोबर स्त्री ती दगडाची सीता म्हणायची माझे चरण श्रेष्ठ वाद लागला दोघांचं भांडणात तिसरी पडू जवळ लक्ष्मण होते भैया लक्ष्मण किसके चरण श्रेष्ठ सांग कोणाचे चरण श्रेष्ठ लक्ष्मण म्हणला धर्म संकटात मला काटा तुमचं पण ठरवून दोघं सबमिट करून घ्या युती करा दोघं ठरवा चरण कोणाचे श्रेष्ठ आहे नाही म्हणजे तूच सांग म्हणल्यानंतर लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राच्या चरणाकडे बोट टाकलेलं हे चरण हे चरण श्रेष्ठ सीतेच्या चरणापेक्षा हेच चरण श्रेष्ठ आहे शाबास लगन म्हणजे बघू नका हे चरण श्रेष्ठ है इसका कारण क्या है आचरण आचरणाने चरण श्रेष्ठ होतो आचरणाने अधिकार प्राप्त होतो आचरणाने मनुष्य मोठा होतो आचरणाने संत बनतो 2 तास कीर्तन करतो म्हणून एवढं 2 तासात कोणतं त्याच्याकडे पाहून बाकीचं आचरण कसं काय विचार एका गावात कीर्तनला गेल्यानंतर विद्यार्थी होते संस्कृत बैठकीत बसल्या विचारलं कसं करायला बसलं म्हणजे चांगली सगळी म्हणलं सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घाललं का तुळस होते म्हणजे या वाड्यात तुळसच नाही म्हणून पाणी घालत नाही ज्यांना स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी घालणंही माहीत नाही त्याला आचरण म्हणतात संप्रदायाची सांप्रदायिक पद्धतीने सेवा केली त्याला किंमत संत महात्म्यांनी ते केलं आणि ते करत असताना आपली साधना सोडली आयुष्यभर भगवंताची भक्ती केली भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्याची फलश्रुती काय भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची फलश्रुती काय तुकोबाराय सांगतात एवढे ते मोठे झाले की त्यांच्यासारखा श्रेष्ठ कोणीच नाही साधू थोर जाना
मोठे? प्रत्यक्ष भगवान परमात्मा, त्याला बळीया म्हणतात. बळीया माझा पंढरराव सोया देवाचा हे देव. अशा भगवान परमात्म्यापेक्षाही संत मोठे. का मोठे? भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे, प्रश्नच नाही. परंतु भगवान परमात्म्याच्या ठिकाणी अशा उपजली भगवंतासी नीच वामनत्वाले त्यासी आसेने दीन केले देवासी तथा कायसी इतरांशी राहिलो निराळे ठेवणे. बोल काढत असताना आगाव टोका मारायचा. टोका मारला की धूम आत विठ्ठला भगवान परमात्म्यापेक्षाही संत मोठे आहेत. ते संत मोठे कशाने झाले? ज्यांनी भक्ती साधना केली. भक्ती साधना केल्यामुळे संत मोठे झाले. इतके मोठे झाले की ज्यांची कीर्ती वेद शास्त्र पुराणांनी वर्णन. वैष्णवाचे कीर्ती गायले पुराण.
किंवा कीर्ती पुराणांनी गायला. काही लोकांना पेपरात नाव यावं म्हणून आता पत्रिका पेपरातच द्यायची पद्धत सुरू. कारण चौकडे महाराष्ट्रात गाजलं पाहिजे. पेपर त्याचं नाव असतं सांगा दुपारच्या म्हणून दुपारी पुन्हा दुसरा पेपर तरुण भारत. तरुण भारत संध्याकाळी म्हातारा होतो म्हणून संध्यानंद संध्याकाळी. मला सांगायचं तात्पर्य तो पेपर दुसऱ्या दिवशी रद्दीत करतो. अनेक काही कारणा करतात. पेपरात नाव येण्यात किंमत नाही. एकदा आपलं संतमत मासिक चालू होतं आणि त्या संतमतमध्ये येरसीकर म्हणूनच्या सप्ताहाचं जाहिरात केली. भाऊने सांगितलं कोणी सांगितलं आगाऊपणा करायचं. शेवटी संध्याकाळी कीर्तनच माझ्यावर झालं. लौकिका पुरती नव्हे माझी सेवा अनन्य के सेवा दास. संतांना मोठेपणा आवडत नाही. संता तो नाही सन्मानाचा परीपडे वाढ आहे. संतांना सन्मान नको पडतो. आणखी एक दृष्टांत भाऊच्या जीवनात तुम्हाला अनेक प्रकार भास्कर महाराज सर्व संघटनेतले पदाधिकारी भाऊकडे गेले. सांगितलं तुमचा सत्कार करा. म्हणजे कसं का म्हणजे तुम्ही सुंदर अशी कीर्तन सेवा करता त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. भाऊने सांगितलं माझं कर्तव्य सत्कार कशा हे तर सत्काराची की गोष्टी. ज्ञानोबा सांगतात संतांचं ते लक्षण आहे पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कार्य नाही करावी अमुकायची न व्हावी सेच लोक महिमे भेदे भेडवे माझे घडे महिमे चातुर्य हरणे दिशे पण भेडवे वेडेपणात राहतो. आपल्या पंढरपुरात तपकिरी महाराजांचा मठ पाहिला त्या मठात आणि गावात फिरायचे. एके दिवशी एका दारात उभा राहायला सांगितलं पाणी द्यायला पाणी द्या. माणसं दान तर करतच नाहीत. त्यांना कुत्रे सोडते नुसते कुत्रे नाही ते शाळेत सांगितलं चांगला हातपाय चांगले तुझे कापले तर 2 होते. धनकट चांगला झालं चंद्रभागेला आणि नाही तर गट्टात होती तपकिरी बाबांनी त्याचा डबा बुडवला. ते पाणी प्यायला सुरुवात केली. लोक पाहायला लागले चंद्रभागा त्याच्यात आली. मला सांगायचं तात्पर्य महात्मा कधीच मी महात्मा सांगत नाही. हिरा कधी बनत नाही मी हिरा. परीक्षक बंद त्याला सांगतात त्याप्रमाणे महात्म्याला साधला जाणण्याकरता त्यांच्या संगतीत राहून सुद्धा कळत नाही. आपले ते एक शास्त्री महाराज नावाचे शास्त्री ते दारुंदर शास्त्री त्यांच्याकडे राहतात त्यांचं नाव शास्त्री महाराज. एकदा वाटेगावला सत्ता ज्ञानेश्वरी पारायण चालू होतं आणि पश्चन सुवर्णवन स्वच्छन जिग्रण नसणं ते श्लोक त्यांना मानताच येत. व्यासपीठावर होते पारायण नेमकं कीर्तन महाराज शास्त्री आणि दुपारच्या सुट्टीत पारायण सुरू झालं. सुट्टीत ते म्हणायला लागले त्याच्यापेक्षा मला
ज्ञानदेव तुकाराम म्हणतात संतांच्या सहवासात राहून संत होईलच असं सांगता येईल. संगती सोडायची केव्हा ना केव्हा ते परिणाम होऊन त्यांचे संस्कार आपल्यावर पडतील, आपलाही उद्धार होईल. आपल्या आत्मउद्धाराकरता संत संगती अत्यंत गरजेची. कुठल्या का परिणी असं म्हणतो तुकोबाराय सांगतात व्हावे त्याची द्वारी स्वामी याची संत समागम एखादी बरी व्हावे त्याचे द्वारी स्वामी याची तुकोबाराय सांगतात. असे जे महात्मे त्या महात्म्यांचा समागम घडला पाहिजे, त्यांची सेवा घडली पाहिजे. सेवा घडल्यानंतर ते प्रसन्न झाले पाहिजे, प्रसन्न झाल्यानंतर ते आपल्याला बोलले पाहिजे. कोण हा भाग्याचा ऐशियाची देवाचा कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपादन. संत महात्मा बोलला तर समजायचं आपलं भाग्य फलोन्मुख झालं. कारण संत महात्मा सहजासहजी भेटत नाही, भेटला तर ओळखू येत नाही आणि ओळखू आला तर बोलत. आयुष्यभर ज्यांच्या सहवासात आपण राहिलो ते गेल्यानंतर म्हणतो एवढा मोठा महात्मा होता मला भोसरीकर माऊली बरोबर पाहायला गेला. माऊलींचा इतका मोठेपणा होता की ज्यांच्या गाथा मुखगत होता, नुसता मुखगत नव्हता. 5 दिवसाला पारायण करायचे माऊली. 5 दिवसाला किती पारायण होत असतील वर्षात. चालताना सुद्धा गाथा हातातला सुटत नव्हता. यशवंत बाबा म्हणून रोकडो दादाची विणी करत. आता एका ठिकाणी पुण्याकडे थांबलेले कारण चालता येत वारी करून करून त्यांचे पाय वाकडे झाले. गाथा कधी हातातला सुटला नाही. आपल्या सप्ताहात त्यांचा वटकार करतात. गाथा कधी सुटला नाही. असे बरेचसे गाथापाठ आमचे पंढरीत ओंकार बाबा वारकरी होता. आशुतोष महाराज त्यांचा गाथा कसा पाठ होता. समचरण पासून आरती तुकारामापर्यंत म्हणत जायचं. आरती तुकारामापासून उलटी आपण म्हणत यायची. एका मामांचं कीर्तन केलं आमच्या. मामा कीर्तनाला विना घटना सुरुवात केली आणि पांडुरंगाकडून प्रथम नमन म्हणल्याबरोबर त्यांनी जी सुरुवात केली की नाही त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार सगळा 108 चरणाचा आपण 101 आपण चरणाचा आपण म्हणून दाखवला. मामा म्हणजे माझं कीर्तन झालं ते इतकं पाठांतर की भयंकर गाथा हे जीवनच ज्यांचं बनलं. असे संत महात्मे ज्यांनी आपला संपूर्ण परमात्म्याला समर्पित केलेला आहे. अशा वैष्णवांची केली वेद शास्त्र आणि पुराणांनी वर्णन केले. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वैष्णवांची कीर्ती गातात. 18 पुराण कोणते सगळे सांगायला मला वेळ. मध्वयम भद्वयम चैव भद्वयम चतुर्थय नावेद पारणी पुराणाने पुस्तक गारुड देव. किती झाले बघून. 6 शास्त्र आणि 4 वेद या सर्व ग्रंथांनी वैष्णवांची कीर्ती वर्णन केलेली. कीर्तिकर भाऊ सांगायचे एका वैष्णवाकरता एक ग्रंथ तयार झाला. एक पुराण तयार झालं. नारद पुराण खास नारद महर्षी करतात. शिवपुराण भगवान शंकरा करतात. भागवत पुराणात तर सर्व संतांचा अंतर्भाव आला. भागवत पुराणात पुन्हा एकादश स्कंद अत्यंत महत्वाचा. वाचामध्ये लक्षात येईल. माणसाने नित्यनेम करावा. कीर्तन नाही झालं आपण नाही सुटत पण त्या फौजदारी करणार नाही. नित्यनेम करावा. नियमाचं पत्रिका समाधी आपण त्याची सवय करा. ज्ञानेश्वरीच्या 100 होत्या. 100
गाठीची सहज नित्यनेमात 108 पारायण. पूर्वीचा नियम फार कडक होता, कारण अगोदर वाङ्मयाची सेवा करायची, नंतर ग्रंथ सोडवायचे. आता सध्या सगळं चालायचं मोबाईलमध्ये, पाठांतर करायचा प्रश्नच राहतो. काही आता विद्यार्थी दिले ना, मना का करा म्हणजे मना तुम्ही पहिली वेळ मना तुम्ही तुम्हाला कसं राहणार, पाठांतरच राहिलं. अरे पाठाची पहिली वेळ म्हणायला येत नाही. कीर्तन का असं म्हणतो, नाही तुम्हीच म्हणा, माझा आवाज बसला, आवाज नाही बसला, पाठ नाही. आश्चर्य आमच्या शेजारी आमचाच खेळ होता. महाराजांनी आपण घेतला शेवट चाल दिली गायकाला, गायकाने मोबाईल काढला. म्हणलं याने महाराष्ट्रात कशाला आला, पाकिस्तानात जन्माला यायला मोबाईल काढा, सर्व सुखाचे आदर. इतकं कठीण परिस्थिती झाली. कीर्तनकार सुद्धा आता पहिलं आपण म्हणतात, नंतर कीर्तनाला सुरुवात. नित्यनेम अत्यंत महत्वाचा आहे. माऊली सांगतात, नित्यनेम नामे ते प्राणी नित्यनेमाने पाठांतर होते, नित्यनेमाने त्या अक्षराची सेवा होते आणि ते अक्षर आपल्या मुखातून जातात. त्याच्यामुळे त्याचा प्रभाव पडतो. लगेच कीर्तन करायला लागलं ना, व्यक्ती संपात प्रभाव पडतो. ग्रंथाची सेवा केल्यानंतरच प्रभाव पडतो. त्या वाणीत ताकद येते. सांगायचं तात्पर्य, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, 18 पुराणांनी वैष्णवांची कीर्ती वर्णन केली, 4 वेदांनी वैष्णवांची कीर्ती वर्णन केली, 6 शास्त्रांनी वैष्णवाची कीर्ती वर्णन केली. असे मोठे वैष्णव आहेत. उभारिला ध्वजवती ज्ञानेश्वर सोपान हे वैष्णव आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वार्ता संत गेले. असे वैष्णव यांची कीर्ती वेद शास्त्र पुराणांनी वर्णन केली. हा भक्तीचा प्रभाव असल्यामुळे महाराज सांगतात, सांगा ना असे कोणी आहेत का इतर साधना करणारे की ज्यांची कीर्ती वेद शास्त्र पुराणांनी वर्णन केली. पण कोणाला प्रश्न करतात, आपल्यासाठी कीर्तन पाठ करणार, ज्यांनी ग्रंथ पाहिले पुराणे, धांडोळलेली दर्शने, नाही का, सगळे ग्रंथ पाहिलेले, ग्रंथाचे वाचक. आमच्या दादाचे म्हणतात, ग्रंथ इतके ग्रंथ आहेत, ते ग्रंथ व्यक्त वाचले की पाठ होते. असे महात्मे मंदिर दादाच्या कडावर 3 पाठ्य माणसं, 3 पाठ. पहिला एकदा वाचले पाठ, दुसरा 2दा वाचले पाठ, तिसरा 3दा वाचले पाठ. आमच्यासारखे किती वेळेस वाचलं तरी पाठच होते. असे संत महात्मे
ज्यांनी ग्रंथाची सेवा केली, ग्रंथ वाचलेले त्यांना प्रश्न करतात म्हणजे असं कोणी आहे का? जप करणारा, तप करणारा, कर्म करणारा, यज्ञ करणारा, योग साधना करणारा, की ज्याचे वेदशास्त्र पुराणांनी वर्णन केले, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्य. काही कर्मठ असतात, ज्ञानोबाला सांगतात कर्म टाकायचं नसतं, कर्मे करावे हा सांगू निरोप मार. त्याचा कर्मठपणा अंगी बांधून घ्यायचा नाही. काही चिकित्सक असतात. आमचे इथे एक महात्मा होता, चातुर्मासला राहायचा पंढरपूर. आणि चातुर्मासला राहत असताना त्याने काय करायचं, चंद्रभागेला त्रिकाल स्नान करायचं. कळशी भरून घ्यायची, चंद्रभागेला जायचं, आंघोळ करायची, कळशी भरून घ्यायची. येता येता असं पाणी शिंपडायचं, त्याच्यावर पाय देऊन चालायचं, पाय देऊन चालायचा, असं त्रिकाल करायचं. चालल्यानंतर अचानक पाय पायाचा फरकावून मोकळा व्हावा. आधी चिकित्सक करतात, त्यांनी मला कशाने पाया भरला काय कळा ना. हाताला काय हाताला चोळून घेतला, नाकाला लावला, सर्दी झालेली असंही आहे ना. शेवटी चाटून बघितलं, सांगायचं चाटून इतकं खालच्या पातळीला जायचं नाही, कर्म करायचं, कर्माचा अभिमान घ्यायचा नाही. गीता सांगते कर्मण्येवाधिकार हा कर्म फल हेतू माझे संतोष कर्मे करावे हा सांगू निरोप माझा. पण त्याचा अभिमान घ्यायचा नाही, त्याला चिटकून राहायचं नाही. सगळं केलेलं कर्म नाथ भागवत सांगते सगळं भगवंताला अर्पण करायचं. कृष्णार्पण काही केलं की कृष्णार्पण. त्या दिवशी काकडा आरती झाली, भगवंताची काकडा आरती झाल्यानंतर त्या म्हाताऱ्याचं पूर्ण घर जाळलं, कचरा भरला, असं बाहेर फेकलं, कृष्णार्पण. गंमत असे पुजारी आधी अमकीच पूजा करून केलेली होती, एकच पुजारी. त्याने पाहिलं काय म्हणजे देवाच्या अंगावर कचरा करून बघा म्हणजे कोणी टाकला. म्हणजे इथं कोणी असलेलंच आहे, हल्लंच नाही. मग जेवत असताना तिने आपला घास घातला, कृष्ण म्हणजे याचा त्याचा काहीतरी संबंध आहे. ते पुजाऱ्यांना राग आला, त्याने असं फार कितका सुरुवात केली, म्हणजे कृष्णा गमत असे हिला काही यत्न झाले, त्याच्या तिकडे गेलो. भगवान पंढरपूरच्या गालावर असे 5 बोट म्हटले, देवाचा गाल कसं काय सोडला, काय भानगडे काय भानगडे म्हटल्यानंतर पाहिलं, शोध केला. त्या पुजाऱ्याने सांगितलं माझ्याकडून अपराध घडला, मी त्या कृष्णार्पण म्हातारीला मारलं, त्याच्यामुळे जेव्हा तुझी क्षमा मागतो म्हणते. देवाने सांगितलं माझे नको, तिची पाय धर जाऊ. सांगायचं तात्पर्य सगळं भगवंतार्पण करणं ही मोठी सेवा आहे. भगवंताचं नामचिंतन अखंड मुखात असणं ही मोठी सेवा आहे. म्हणून कर्म धार्मिक पुण्यशील याच्याही पेक्षा नामधारक श्रेष्ठतम भक्त आहे, उत्तमोत्तम भक्त म्हटलेलं आहे भागवत. नाथ महाराज म्हणतात त्याला उत्तम भक्ताची संज्ञा दिली. असा जो उत्तम भक्त आहे त्याची कीर्ती वेदशास्त्र पुराणांनी वर्णन केली. त्यांचे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील. असे जे वैष्णव आहेत त्यातले 1-2 वैष्णव सांगा की तुकोबांनी पहिला नंबर लावला, आदिनाथ शंकर नारद मुनी
भगवान शंकर संपूर्ण राजवैभवाचा त्याग करून सर्व ऐश्वर्याचा त्याग करून गजचर्मधारी स्मशानी राहिला संगीत मेळा विराजे म्हणजे इकडे त्याचं वास्तविक त्या ठिकाणी कोणीही अडथळा येणार नाही. लोक असे विचित्र देवाचा एकांत उडवायला अगदी मागे पुढे पाहत भंडारा भवना चंद्रमार्कड्यांना विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता तिथपर्यंत गाड्या गेल्या एकांत संपलं. कारण तिथं बसून आम्ही गाथा पाठ केला. तिथं बसून आपण पाठ करायचे आवृत्ती द्यायची 25-25 आरोग्य एका दिवसात लाईनीत बसवायचे हरिपाठासाठी. त्या ठिकाणी आता लोकवस्ती वाढली. लोकांचे येणं जाणं वाढल्यामुळे एकांत संपला का वैकुंठवासी भोलेबाबा सांगायचे माणसाला लोकांचा परमात्मा आला. पालखी सोहळा पालखी तळावर बसली टाकायची देवपूजा मांडायची डोळे झाकायचे देवापुढे ध्यान करायचं. लोकांनी म्हणलं का हे काय चौक आला की दिल्लीत मोठ्याने उड्या मारायच्या जेवढी ताकद आहे तेवढी. चौक गेला वनचे अधिकारी पोलीस होते. मला सांगायचं तात्पर्य भगवान भक्तदेवाचे भक्ती करत असताना नामचिंतन करत असताना एकांतात बसून चिंतन केलं ना तर भगवान परमात्म्याची चिंतनाने एकाग्रता होते. मन एकाग्र नंतर आणि एकाग्र म्हणून भगवान परमात्म्याची चिंतनाची अवस्था प्राप्त होते. चिंतनाची फलश्रुती प्राप्त होते. चिंतनाची फलश्रुती काय? चिंतन कशाला चिंतन म्हणतात? नुसतं नामस्मरण करणे याला चिंतन म्हणतात. नाम आठविता कंठी पुढे उभा जगदेशी ऐसे धरुनिया द्या म्हणे करावे याला खरं चिंतन म्हणतात. आणि हे चिंतन जर माणसाकडून घडलं तर अवघी होतीला चिंतने म्हणून भगवान शंकराने संपूर्ण कैलास सोडला आणि श्मशानात वास्तव्य आणि त्या एकांतात भगवान रामप्रभूचं चिंतन केलं. भजन करे महादेव. भगवान शंकराने रामाचं भजन केलं. गंमत असे का म्हणे जर भगवान शंकर जर भगवंताचं भजन करत असतील रामाने सुद्धा विचार केला नाही. त्या भगवान शंकराची पूजा केली. राम पूजी सदाशिव अशा प्रकारे अत्यंत लाडके आवडते भक्त भगवान शंकर कोणाचे? भगवंताचे. एवढंच नाही भगवान श्रीकृष्ण अवताराला आल्यानंतर पहिल्या दिवशी पुतना आली, तिसऱ्या दिवशी मावळ भट्टा आणि 6व्या दिवशी भगवान शंकराला अत्यंत भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा झाली. भगवान शंकराने कैलास सोडला आणि भूतलावर आले आणि गोकुळात नंद बाबाच्या दारात उभा राहिले
यशोदेला वाटलं कोणीतरी गोसावी आलेला भिक्षा वाढायची म्हणून जरीत असे माणिक वाचून घेतले सुपात भरले ते वाढायला चालले त्यावेळेस भगवान शंकर पाठीमागे माई ये भिक्षा मुझे नहीं चाहिए मग काय पाहिजे म्हटल्यानंतर काय द्यायचं तुला भाविकांना पीठ द्यायचं व्हायचं गावाचं पीठ द्यायचं काय इथं स्वयंपाक द्यायचा गुलाबजामुन जिलेबी श्रीखंड काय नाही पाहिजे काय पाहिजे तुझा जो लाल आहे भगवान भगवान त्याचे दर्शन पाहिजे कळतं का नाही आधीच ते गाडी ते सगळं बघितल्यानंतर ते फेल माझं लेकरं मी ते पुस्तकात देतो कारण पहिल्यांदा 2-3 वेळेस अनुभव आहे त्याच्यामुळे भागवली त्यांचं माई काही कर त्याचं दर्शन झाल्याशिवाय मी काही इथून उठत नाही का असं टाकलं बसले भगवान शंकरला आमच्या लहानपणी खळ्याच्या पाळूला 12 बोलून केला 12 बोलून आता तो प्रसंग सगळं संपला आता खळे राहिले आता मशीन निघाले त्याच्यामुळे पुढे मागायला त्या 12 बोलून त्याला द्यायचं ज्याचे भात ते असे देऊन बोललेलं घरी आणायचं त्याच्यावर आपला वर्षभर शेतकऱ्याचं कसं लागतं गोसाई असं खळ्यावर गेला त्याने जर चिमटा लावला खळं घेतल्याचे तो हरतच तसं भगवान शंकराने सांगितलं आता हे चिमटा ते सोड रावलेला आहे म्हणून आता मी उठणार नाही ज्या वेळेस तो त्या भगवान परमात्म्याचं दर्शन मला घडवीशी त्याच वेळेस मी उठणार शेवटी एक वकील आले वकील आल्यानंतर तिने मध्यस्थी बाई अगं यशोदे गोसाई म्हणतोय ना दर्शन दाखव ना तुझ्याच मांडीवर घे पक्षाला दाखव एकदा घेतलं असं मांडीवर यशोदेवी पुढे येऊन बसली मांडीवर घेऊन बसल्यानंतर भगवान तिला पाहिलं त्याला पाहिलं की रडायला का रडायला भगवान झेप टाकायची असं तिच्या भगवान शंकराला यशोदा काही सोडायला तयार नाही शेवटी भगवान शंकराने असं वाकून बघितलं निहाळून बघितलं त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूने भगवान परमात्म्याला स्नान त्याला म्हणतात भक्ती भगवान परमात्म्याची साधना करत असताना कधी डोळ्याला पाणी यावं कधी म्हणून कीर्तनाचा महिमा असा सांगितलाय आजच होऊन गेले की कीर्तन करत असताना कीर्तनकाराने असं बोलावं की जेणेकरून भगवान परमात्मा डोले बोल बोले ऐसे बोले 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 विठ्ठल बोले भगवान शंकराचे नितांत भगवान परमात्म्यावर श्रद्धा असल्यामुळे तास भगवान शंकर रडत असायचे भगवंताचं चिंतन करायचे आता दृष्टी पुढे ऐसा चित्तूर आहे माता एवढे माझे शमन होत सतत असंच पाहावं लागतं पाहता श्रीमुख डोळ्याची भूक डोळे माझ्या असे भगवान शंकर एका जनार्दनी वैष्णव मुकुट मनी महादेव हे वैष्णव पहिला नंबर भगवान शंकर दूसरा नंबर नारद मुनीश्वर तिही त्रिभुवने गमना Oh,
भक्त झाले. भक्ताचं लक्षण सांगत असताना भगवान परमात्म्याने सांगितलं सप्तम कीर्तयमुनः तरी कीर्तनाची नटनाची नाशिले व्यवसायाची जे नामाची नाही बापाची ऐसे सगळं भाष्य ऐसे माझे नाम घोषे नाहीच करते विश्वास सुखे जगाचे महासुखे तुम्ही असं कीर्तन सतत त्यांचं चालू असतं. कारण कर्म केल्यानंतरच नामसंकीर्तन होत असतं. सहज इंद्रियाला वर पडल्यानंतर झोपलं तरी झोपेत नामस्मरण होतं. अर्जुनाचे केस झोपेत श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणायचे. सोपं आहे. निजधामाला गेल्यानंतर त्यांच्या अस्तित्व विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघायचा. सनाबाईच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. एवढा अधिकार. याचं कारण काय? इतकं नामचिंतन त्यांनी केले. ते नामचिंतन इंद्रियाद्वारे बाहेर आलं. त्या वस्तूवर त्याचे संस्कार झाले. त्याच्यामुळे त्या वस्तू सुद्धा भगवत चिंतन करू. असा दृष्टांत सांगतात. कुठं आवडत नाही ते. जगद्गुरु तुकोबारा भजनाला निघाले असताना आई साहेबांना सांगितलं होते आज आमच्या ठिकाणी जायचे. सकाळी विना चिपळ्या घ्यायच्या आणि रमे तेथे मन निघाले. भंडारा कधी जोरडा, कधी भामचंद्र, कधी लोहावर. येणे सुगेरुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगाय वृक्षवल्यामा पक्षी हे सुस्वरे काळाची. त्या ठिकाणी जाऊन एकांतात भगवंताला गायचं, भगवंताला आळवायचं, भगवंताच्या भेटीची इच्छा प्रगट करायची. अशी निष्ठा प्रगट केली. जगद्गुरु तुकोबाराने निश्चय केला भगवंत भेटल्याशिवाय जायचंच नाही. भामगिरीवर एकांतात भगवत चिंतन करत असताना सहज ज्ञानोबराचा अभंग मुखात आला आणि अभंग मुखात आल्यावर असा भगवान परमात्मा भगवान परमात्म्याने ज्ञानोबराला मला कधीच कधीतरी वाटावं का नाही इतकी कीर्तन करतो मला याबद्दल घेऊन जायचं मुडका आपटून यायचं तेवढंच. भगवंताने भेटावं कधीतरी समाधान करावं म्हणावं तुझी वारी बस झाली बाबा बस घरी मीच येतो. कधीच येऊ करत नाही, कधीच भेटत नाही. जगद्गुरु तुकोबाराने निश्चय केला. सांग देवा जर तू जर भेटला नाहीस तर अन्न पाणी ग्रहण करणार. 13 दिवस झाले, 14 दिवस झाले आणि 14व्या दिवसाच्या रात्रीच्या उत्तरात पहाटे 2:30 सुमार असेल जगद्गुरु तुकोबारा हातावर छातीवर विना घेतलेला मोकळीवर असे आणून टाकलेले. कारण अन्नमय प्राण असल्यामुळे शक्ती राहिली नाही अंगात. श्री विठ्ठल म्हणून चिंतन करत होते. त्या चिंतनात लय लागला. डोळा लागल्यानंतर एकदम अशी वेगात हायवेवर गाडी झाली. ड्रायव्हरचा डोळा लागला. लगेच सगळ्याची पुढे डोळा लागल्याबरोबर भगवान परमात्म्याचा असा प्रखर असा प्रकाश डोळ्यासमोर पडला. प्रकाश डोळ्यासमोर पडल्यानंतर एकदम तो प्रकाश कशाचा प्रकाश आहे म्हणून असे महाराजांनी डोळे उघडले. पाहतात तो ते जपंय मूर्ती त्या प्रकाशातून बाहेर पडली. जगद्गुरु तुकोबाराच्या जवळ आली. हाताला धरून उठवून बसवलं. मस्तकावर हात ठेवला. पांडुरंगे सत्य केला सोने सत्य शिव शिवासे जर चिले आनंदे अवतरे आपले आवडन निजपती निजलीला तुका अनुहात बाळका हलवला. प्रसाद दिला आणि सांगितले काम करावे कधी वावगे निमित्त बोलू नये. त्या दिवसापासून काव्याला सुरुवात झाली. बरंचसं काव्य झालं. निषेधाचा काही पहिला प्रेमेमध्ये चित्त दुखडले गोळबिर्या वया बैसलो धरणी केली नारायणे समाधान. एक फक्त सांगतो
जगद्गुरुचं जीवन जे याची सूत्र वैश्य बसाव आधीच तो देव पूजनय पूर्णपणे वायली वचन याचा प्रश्न अशा प्रकारे परमात्माची सुरुवात झाली आणि परमात्माचा शेवट प्रत्यक्ष भगवान परमात्मा अशी निश्चिम भावाने सेवा केली. नारद महर्षी सतत भगवत चिंतन गात नारद मुनीश्वर तिसरा नंबर लागला. शुकाईसा थोर अनेक नाही. शुकासारखा दुसरा थोर महात्मा नाही. सगळ्यांना कथा माहिती भागवत ऐकून ऐकून कानकीट झाले. काळ्याचे पांढरे झाले, पांढऱ्याचे पिवळे झाले. सांगायचं तात्पर्य शुकाचार्य त्यांच्या जीवनाचा एक प्रसंग. कारण शुकाचार्यांची तपश्चर्या ध्यान धारणा पूजा अर्चा पाहून इंद्राच्या पोटात दुखायला आणि त्याने रंभा पाठवले. रंभा पाठवल्यानंतर ते ध्यानस्थ असताना पायातले पैंजण वाजवले, हातातल्या बांगड्या वाजवल्या, अंगावर फुलं टाकले तरी ध्यान भंग होईना. शेवटी डोळे उघडल्यानंतर पाहिलं तर रायसाहेब कुणीकडे रस्ता चुकला. रायसाहेब नाही, मला वाटतं तुमच्याशी लग्न करावं. काय म्हणतो हो म्हणे. शेवटी तिने सांगितलं की मी मोठी इच्छा धरून आले की तुमच्यासारखा मुलगा मला. शिकागोच्या धर्म परिषदेत गेले आणि त्या ठिकाणी अध्यक्षाची मुलगी त्यांच्या स्वरूपाला पाहून बोलली. बोलल्यानंतर तिने सांगितलं मला असं वाटतंय की तुमच्यासारखा मुलगा व्हावा. सांगितलं आपण लग्न करायचं, नंतर वर्ष 2 वर्षांनी मुलगा व्हायचा. तेही नशिबात असलं तर, नाहीतर गुजरातला जाऊन पार्वतीबाई माझ्याकडे पाया मागण्यासारखं. त्याच्यापेक्षा असं कर ना मलाच मुलगा म्हणा. तसं शुकाचार्य म्हणतात की बाई तू लांब हो. स्त्रीश्च हंडी नरकस्य पुंडी सुकृतस्य भंडी तपो विखंडी. गोड असा संवाद आहे. सांगितलं तो बाजूला होता. कारण स्त्रियाचा तो संघ नको नारायणा काष्टाया पाशाना वृत्ती घ्यायची. वृत्ती सांगितलं अहो आम्ही काही वृत्ती लोकांच्या स्त्रिया नाही. मग आमचा सुगंध सुटतो. सुगंध पाहिजे का तुम्हाला? असं फोडलं उद्या. फोडल्यानंतर मैल मैल सुगंध सुटला. सांगितलं म्हणजे पहा म्हणजे किती पवित्र आहे आमचं शरीर. आम्ही काय अन्न खात नाही, अमृत प्राशन करतो. त्याच्यामुळे आमच्या शरीरात विष्ठा आणि मूत्र तयार होतो. म्हणून असं सुगंधी शरीर आहे. सांगितलं शुकाचार्य म्हणतात रंबे चुकलो मी. म्हणले का? म्हणजे आणखी प्रसन्न नाही मला. तसं नाही म्हणले. मला जर कळलं असतं की तुझं तुझं म्हणजे वर्षा बांधला आहे, आईच्या पोटात 12 वर्षे राहिलं नसतं. 36 वर्षे तुझ्या पोटात काम केला. विठ्ठला विठ्ठला मला सांगायचं नाना रंभेची नृत्ये शुके भटीजीची कंदरे. प्रयत्न करून सुद्धा काम उत्पन्न झाला नाही. म्हणून शुकाईसा थोर आणि कनाडी. ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील. सर्वात श्रेष्ठ साधना म्हणजे हरीची भक्ती आहे. जसे माळेमध्ये मुकुटमणी असतो तसे सर्व साधनात मुकुटमणी हरीची भक्ती. तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती अनेक विश्रांती आरतिया. ऐसी कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील विठोबा.
कीर्तनाची गोडी प्रेमे गाली ओढी नामा अत्यंत कीर्तन
कीर्तनाची गोडी फक्त जाय सदा तिची कीर्ती गात्या सगळे अनंत हिंडत असे सतत भगवान परमात्मा वैष्णवाच्या मागे पुढे चालतो त्यांच्या बरोबर राहतो आणि त्यांचे पडेल ते काम करतो. आता हे वेगळं सांगायला सगळीच काही नेणे बरोबर राहिलेले शब्द कीर्तने पवित्रतेवर पावतो देश असे वैष्णव जेवढे वैष्णव याच्यात आले तेवढ्या वैष्णवांच्या घरी जाऊन भगवंताने त्यांची सेवा केली. कारण त्यांना नामाची आवडी असल्यामुळे महाराज सांगतात की भगवान परमात्मा तिथे घालून जातो प्रेमे घाले उभी नामासाठी. ही नामसाधना श्रेष्ठतम साधना आहे. याला हरिकथा म्हणतात, यालाच कीर्तन म्हणतात. आणि हे कीर्तन ही हरिकथा भक्ताला जन्म देते, भक्ताला वाढवते, मोठं करते आणि निज पदावर नेऊन बसवते. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष होताची तो बऱ्याच सांगतात. निज पदी निज निजे अशी श्रेष्ठतम साधना असल्यामुळे आणि विश्रांती आरत्या ही हरिकथा कामधेनू होते. कामधेनूचा महिमा काय? जी इच्छा करावी ते पूर्ण करते. तसे हरिकथा जी इच्छा करावी इंद्रपद म्हणतो तर इंद्रपद, मोक्षपद म्हणतो तर मोक्षपद. पण हे वैष्णव मोक्ष सुद्धा घेत नाही, आहे का? नरके मुक्ती आणि संपदा. आता काय पाहिजे त्यांना? नाथ मला सांगतात चौपुरुषार्थाची त्यागेची चारी मुक्ती उल्लेखिती पंचम पुरुषार्थाची भक्ती मद पर्यंती उद्धवा. या साधनेने सर्व इच्छा तृप्त होतात आणि ती भक्ती साधना ती इच्छा पूर्ण करते. अशी ही हरिभक्ती असल्यामुळे तुका म्हणे मुक्त म्हणे हरिभक्ती आणि विश्रांती आरत्या ऐसे कोणी गावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्य ज्ञानेश्वर. त्यांच्या पुण्य स्मरणानंतर माझ्या वाट्याला जी आलेली सेवा ती सेवा भगवत चरणी समर्पित करतो, भगवतीच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण राहून देतो. कारण ही दुसरी सेवा आहे. वैदिक समाधीमध्ये केली शंकर महाराज म्हणजे आपण कुठेच गोष्ट केला यायलाच पाहिजे केलं दाखवण्यासारखं नाही. कोण जाणे कोणा घडे उपासना कोणा वचना प्रतिपादे देवाने करविले तैसी केले कटकट वाटले समर्पित करायचे. योनते पुरते अधिकते करते करून घ्यावे तुमचे निकटे पायाच्या प्रसादे काही क्षमा कमी करते नव्या उपदेश तुमचे बरोबरी प्रोसेस तुमच्या कृपेचे पोसले जन्मोजन्मी तुकाराम तुकाराम तुकाराम.